हॅपी न्यू इयर टू ऑल. सो हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांचं खूप आनंदाचं आणि भरभराटीचं राहू दे. सो आज आपण इथे बोलणार आहोत प्रेग्नेंट लेडीजच्या डाएट बद्दल. सो प्रेग्नेंट लेडीजच्या डाएट मधला सगळ्यात महत्वाचा आणि मुख्य भाग म्हणजे दूध. सो या दुधासंबंधी आज आपण इथे बोलणार आहोत. सो प्रेग्नेंट लेडीजचा जो डाएट आहे त्यामध्ये दूध इतकं महत्वाचं काय आहे. दूध घेतल्यामुळे जर प्रेग्नेंट गरोदर मातेने जर रोज दूध घेतलं तर त्याचा तिला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला कोणता फायदा होणार आहे. सोबत सोबत तिने दूध हे आहारामध्ये केव्हा घ्यायला पाहिजे, किती प्रमाणात घ्यायला पाहिजे आणि जर ती दूध घेत आहे तर दुधासोबत तिने अजून असं काय घ्यायला पाहिजे की जेणेकरून तिला आणि तिच्या बाळाला होणाऱ्या बाळाला जो आहे तो फायदा मिळेल. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण बघा. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊयात की जे गरोदर मातेने दूध जे प्यायचं आहे ते कसं राहायला पाहिजे. सो जे दूध आहे ते अगदी ताजं आणि शुद्ध दूध राहायला पाहिजे. जर तुम्ही जर तुम्ही पॅकेटचं दूध वापरत आहे, जे पॅकेजिंग केलेलं दूध मिळतं आजकाल, जर ते वापरत आहे तर ते दुधामध्ये तुम्हाला फक्त एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की ते पाश्चराईज राहायला पाहिजे. तुम्ही टोन मिल्क किंवा स्किम मिल्क जे आहे ते वापरण्यास थोडंसं अवॉइड करा, कारण की ते तितकं बेनिफिशियल नाही आहे जितकं की आपलं ताजं आणि शुद्ध दूध आहे ते बेनिफिशियल आहे. सो आता आपण हे जाणून घेऊयात की गरोदर मातेने दूध तर प्यायला पाहिजे, पण ते तिने केव्हा प्यायला पाहिजे आणि ते कसं असायला पाहिजे. सो जेव्हाही तिला दूध प्यायचं आहे तिने ते दुधाला गरम करायचं आहे, एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच तिने ते दूध प्यायचं आहे. आता जेव्हा तिला दूध प्यायचं आहे ते तिने कोमट दूध प्यायचं आहे, किंवा जर तिला कोमटही नसेल दूध प्यायचं तर सामान्य तापमानावर जे थंड झालेले दूध असेल तेच तिने प्यायचं आहे. सोबत सोबत गरोदर मातेने जे आहे ते जेव्हा ती गरोदर असते तेव्हापासूनच ती दूध पिऊ शकते आणि रोज सकाळ आणि संध्याकाळी तिने एक एक कप जे आहे ते दूध प्यायचं आहे. तो जेव्हाही तुम्ही दूध पित आहात सकाळी आणि सायंकाळी, तेव्हा तुम्ही एक गोष्ट करायची आणि ती म्हणजे त्या दुधामध्ये 1.5 ते 2 चमचा तुम्हाला शतावरी कल्प जे आहे ते मिसळवायचं आहे आणि त्यानंतरच ते दूध तुम्ही घ्यायचं आहे. सो हे मी शतावरी कल्प तुम्हाला दुधामध्ये का बरं मिसळून प्यायसाठी सांगत आहे, याची सुद्धा मी जी माहिती तुम्हाला आखरीमध्ये देणार आहे. हे शतावरी कल्प घेतल्यामुळे गरोदर मातेला आणि तिच्या बालकाला काय फायदा होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. सो आता आपण हे जाणून घेऊया की दूध पिल्यामुळे गरोदर मातेला आणि सोबत सोबत तिच्या पोटात जे बाळ वाढत आहे त्यांना कोणता फायदा होणार आहे. सो नैसर्गिक रूपात किंवा नैसर्गिक फॉर्म मध्ये जे प्रथिने, जे प्रोटीन्स म्हणतो आपण, प्रोटीन्स आणि कॅल्शियम जे मिळण्याचा एक स्रोत आहे, एक सोर्स आहे, ते आपण दुधाला मानत असतो. आयुर्वेदामध्ये ते दूध सांगितलेलं आहे. सो म्हणून जे आपल्याला प्रोटीन आणि कॅल्शियमची रिक्वायरमेंट असते गरोदरपणामध्ये, ती पूर्ण करण्याचे काम जे आहे ते दूध करत. मुलांचे हाड जे आहे ते मजबूत करण्याचं काम सुद्धा जे आहे ते दूध करत असतं. सोबत सोबत दूध जे आहे ते बालकाच्या विकासासाठी म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी सुद्धा हातभार लावत असतं. सो बहुतांश वेळेस म्हणजे खूपदा असं होतं की डिलिव्हरी नंतर आहे ना, स्त्रियांचं जे कॅल्शियम आहे ते कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे मग त्यांना कंबरदुखी आणि सांधेदुखी असा त्रास व्हायला चालू होतो. सो म्हणूनच तुम्हाला हा त्रास नंतरचा जो त्रास आहे तो जर अवॉइड करायचा असेल तर तुम्हाला गर्भारपणापासूनच दूध पिणे हे खूप महत्वाचं आहे, की जेणेकरून जे तुमची कॅल्शियमची कमी आहे ती आधीपासूनच भरून निघालेली असली पाहिजे. म्हणूनच गर्भारपणामध्ये जी गरोदर माता आहे तिने सकाळ संध्याकाळ एक एक कप दूध घेणं जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये हे सुद्धा सांगितलेले आहे की जीवशक्ती आणि ओज शक्ती वाढवण्याचं जे काम आहे ते सुद्धा दूध करतं. सोबतच सोबत दुधामध्ये जे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे आणि सोबतच दुधामधून आपल्याला विटॅमिन ए सुद्धा मिळत असतं. सो दूध प्यायच्या वेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. सर सगळ्यात पहिली गोष्ट, जर कुणाला गरम दूध प्यायचं नाही आहे तर त्यांनी मात्र नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध प्यायचं आहे, पण फ्रीज मधलं ठेवलेलं अति थंडगार दूध मात्र प्यायचं नाही आहे. सोबतच क्रीम काढून घेतलेलं दूध जे आहे तेही प्यायचं नाही आहे गरोदर मातेने. आणि
तुम्हाला अजून एक महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, ते म्हणजे जेव्हाही तुम्ही दूध पित आहे, तुम्हाला त्यामध्ये शतावरी कल्प जे आहे ते मिसळूनच दूध प्यायचं आहे. सो जाणून घेऊया आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध पिणं तर खूप महत्त्वाचं आहे, पण दुधामध्ये शतावरी कल्प टाकून पिणं इतकं का महत्त्वाचं आहे? त्याचा गरोदरपणामध्ये काय फायदा होत असतो? सो गर्भारपणामध्ये जी गरोदर माता आहे तिने जर दुधामध्ये शतावरी कल्प टाकून घेतलं तर गरोदर मातेचं पोषण सोबतच गर्भाची वाढ म्हणजे जे बाळ पोटामध्ये आहे त्याची वाढ आणि सोबत सोबत स्तन निर्मितीचं काम जे आहे ते शतावरी कल्प करत असतं. म्हणून शतावरी कल्प घेणं गरोदरपणामध्ये खूप महत्वाचं आहे. सो शतावरी कल्पाचा अजून एक फायदा म्हणजे जो सगळ्या स्त्रियांना खूप महत्वाचा वाटेल आणि तो असा आहे की जे डिलिव्हरी नंतर अवाजवी वजन वाढत असतं स्त्रियांचं, सो ते जे अवाजवी वजन वाढण्यामध्ये शतावरी कल्प जे आहे ते आळा घालतो. तुमचा बांधा जो आहे सुडौल ठेवण्यामध्ये शतावरी कल्प जे आहे ते मदत करतं. सो मग शतावरी कल्प आपण घ्यायला केव्हापासून सुरू करायचं? जो शतावरी कल्प आहे तसं बहुतांश ज्या स्त्रिया असतात त्या डिलिव्हरी नंतर घेतात. पण शतावरी कल्प आपण गरोदरपणापासूनच म्हणजे तुम्ही पूर्ण 9 महिने घेऊ शकता. सकाळी सायंकाळी 1 कप दुधामध्ये 1.5 ते 2 चमचे घालून तुम्ही शतावरी कल्पचे पूर्ण 9 महिने घेऊ शकता आणि सोबतच सोबत डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत बाळ जे आहे तुमच्या अंगावरचं दूध पित आहे तोपर्यंत तुम्ही शतावरी कल्प घेऊ शकता. ऍक्च्युली ते घ्यायलाच पाहिजे. मी सुद्धा घेतलेलं होतं. सो हा झाला आपला दुधापासून मिळणारा गरोदर मातेला आणि तिच्या होणाऱ्या बालकाला फायदा. सो कधी-कधी असं होतं, की वजन वाढतं म्हणून स्त्रिया ज्या आहे ते दूध पिण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा दूध घ्यायला मनाई करतात. पण पण तरी सुद्धा सांगते, की एक नॉर्मल वजन जे आहे ते 14 किलोपर्यंत प्रेग्नन्सीमध्ये वाढत असते. म्हणून दूध प्या आणि स्वतःला आणि स्वतःच्या बालकाला जे आहे ते हेल्दी ठेवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट इन्फॉर्मेशन सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.